नमस्कार। आता धक्कादायक बातमी समोर येते। सांगोला पुन्हा एकदा हादरला। महाराष्ट्राला कालिंबा। केबलच्या साह्याने गळा आवळून केला जन्मदात्या आईचा खून। पहा सविस्तर। पोटच्या मुलाने जन्मदात्या आईला मारहाण करून केबलच्या साह्याने तिचा गळा आवळून खून केला व मृतदेह गावातील बौद्ध समाज मंदिराच्या स्लॅबवर नेऊन आईने आत्महत्या केल्याचा बनाव केला। ही घटना गुरुवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी 10च्या पूर्वी कडलास तालुका सांगोला येथे उघडकीस आली। रतन शहाजी साळुंके वय 50 वर्ष, राहणार कडलास तालुका सांगोला असे मृत मातेचे नाव आहे। याबाबत पोलीस पाटील रघुनाथ विशंभर ननवरे, राहणार कडलास यांनी फिर्याद दिली आहे की या प्रकरणी संशयित तुकाराम साळुंके यास ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी सांगितले। याबाबत अधिक माहिती अशी की बुधवार दिनांक 16 एप्रिल रोजी रात्री आरोपीचे आई-वडिलांशी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते। भांडणाला वैतागून रतन साळुंके यांनी घर सोडून निघून आल्या होत्या। रात्री आई घरात नसल्याचं पाहून रात्रभर आईची शोधाशोध केली असता ती कडलास गावातील एका मंदिरात झोपलेल्या अवस्थेत मिळून आली। यावेळी मुलाने आईस मारहाण करून तिचा केबलच्या साह्याने गळा आवळून खून केला आणि मृतदेह समाज मंदिराच्या स्लॅबवर गळ्यात केबल गुंडाळलेल्या अवस्थेत आईने आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।